खारेगाव येथील रहिवाशांसाठी ज्येष्ठ कट्टा शेडचे उद्घाटन संपन्न. प्रभाग क्रमांक 9 ड मधील पारसिक नगर परिसरातील चिनार सोसायटीजवळ माननीय कार्यसम्राट नगरसेवक श्री उमेश काशीनाथ पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच परिसरातील रहिवाशांसाठी नवीन बांधलेल्या ज्येष्ठ कट्टा शेडचे उद्घाटन दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी करण्यात आले. याप्रसंगी शाखा प्रमुख महेश गवारी, उपशाखा प्रमुख सचिन खीर, सिकंदर केणी, बाळकृष्ण म्हात्रे, बाळा म्हात्रे, विशाल खलाटे, सुजय पाटील, कुणाल म्हात्रे, बापू गोसावी, श्री वाणी, श्री जोशी तसेच चिनार सोसायटी, सरस्वती सोसायटी, सेवा स्मृती सोसायटी, जाईजुई सोसायटी, मधुमालती सोसायटीमधील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक यांनी उमेश पाटील यांचे आभार मानले, कारण या ज्येष्ठ कट्ट्यामुळे हा परिसर सुंदर आणि स्वच्छ झाल्यासारखा दिसतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत सुंदर भारतची सुरुवात काही दिवसांपूर्वीच करण्यात आली होती. तसेच आमचे नगरसेवक उमेश पाटील हे नेहमीच ज्येष्ठ नागरिकांना आवडणाऱ्या कामाचा पाठपुरावा करत असतात. त्यामुळे या परिस्थितीत सर्व सोसायटीच्या वतीने आम्ही उमेश पाटील यांचे नवीन वर्षात केलेल्या कामाचे कौतुक करत आहोत. विसाव्याचे 4 क्षण मिळावे म्हणून तुम्ही हा ज्येष्ठ कट्टा आम्हाला देऊ केला, म्हणून तुमचे लक्ष आभार. या पाचीनगरमधील नागरिकांची मागणी होती. या भागाच्या सोसायट्या चिनार असतील, न्यू स्वरूप असतील, मधुमंत्री, जायजुई, पुष्कळ सोसायटी आहेत, शिवा स्मृती सोसायटी आहेत. या सोसायटीची बघा जागा चांगली आहे, या ठिकाणी ज्येष्ठ कट्टा करावा अशी मागणी माझ्याकडे केली. आणि एक संकल्प असतो का ज्या नागरिकांनी आपले निवडून दिलेले त्याच्याकरता काम करणं गरजेचं आहे. आणि हा आपण आज संकल्प पूर्ण केलेला आहे. आणि ज्येष्ठ कट्टा याचं ओपनिंगसुद्धा झालेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे मान्य खासदार श्रीकांत शिंदे आणि या भागातील ज्येष्ठ दशरथ पाटील यांच्यानं काम करत असताना आनंद झालेला आहे. आणि या कट्ट्याचं आत्ताच ओपनिंग झालेलं आहे. मी या भागातील सर्व नागरिकांना नवीन वर्ष खूप खूप शुभेच्छा देतो. हे नवीन वर्ष सुखाचे भर प्रेम आणि आरोग्य जावं इतकी प्रार्थना करतो. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे पोलिसांच्या क्षमतेला सलाम. महाराष्ट्र पोलिसांनी सादर केली प्रात्यक्षिके. ठाण्यात दहशतवादी हल्ला झाल्यास त्याच्याशी 2 हात करण्यासाठी सज्ज असलेल्या ठाणे पोलीस दलाला ठाणेकरांनी सलाम केला. महाराष्ट्र पोलीस दल वर्धापन दिन निमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस कवायत मैदानात मंगळवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
यावेळी पोलीस दलातील कमांडोंनी बॉम्बस्फोट झाल्यास, दहशतवादी हल्ला अथवा स्कूल बसचे अपहरण केल्यावर त्याला कशाप्रकारे चोख प्रत्युत्तर द्यायचे याची प्रात्यक्षिके विद्यार्थी तसेच नागरिकांसमोर दाखवली. महाराष्ट्र पोलीस दल वर्धापन दिन निमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस मैदानात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्यासह अनेक सिनेनाट्य अभिनेते व कलाकार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर श्वान पथकांनी प्रात्यक्षिके दाखवले. एखाद्या इमारतीत दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या दहशतवाद्यांना जेरबंद कसे करावे, दहशतवादी मारले गेले की जिवंत आहेत हे तपासणी तसंच बॉम्ब शोधक पथकाची जोखमीची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. शाळेच्या बसचे अपहरण झाल्यास विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यासोबतच आर्थिक गुन्ह्यामधील बँकिंग फ्रॉड, जनरल चिटिंग फ्रॉड, हाऊसिंग फ्रॉड व इतर फ्रॉडबाबत माहिती देण्यात आली. वाहतूक शाखेकडून रस्ते अपघात सुरक्षा व इतर माहिती देण्यात आली. अनैतिक मानवी प्रतिबंध कक्ष ठाणे या बूथमध्ये लहान मुलांची विक्री, तस्करी कशा प्रकारे होते याबाबत माहिती देऊन नागरिकांना जागरूक करण्यात आले. बालकांचे संरक्षण कक्ष, CPU, महिला तक्रार निवारण कक्ष, भरोसा असेल, अंमली पदार्थ विरोधी कक्षामार्फत मादक द्रव्ये व नशा यांच्या मानवी शरीरावर होणारा परिणाम तसंच जनतेचे नुकसान याबाबत माहिती देण्यात आली. अगर कोई 10 बच्चों की यहाँ पर स्कूल की किडनैप होती है, एक बार जोरदार ताली बजे, कितनी क्विक कार्रवाई यहाँ पर हो चुकी देखिए। बड़ी अच्छी कार्रवाई यहाँ पर तेज। सर ये मनोज क्या कर रहा है यार? वीडियो सर यांना प्रतिबंध केला जातो. तसं आमच्या साईड पोलिसांमध्ये 2 अधिकारी आणि 8 जवान कार्यरत आहेत. चालू वर्षात आम्ही 2023 मध्ये 40 बालकामगारांची याच्यातून मुक्तता केलेली आहे बालकामगारीमधून, आणि बालविवाह देखील आम्ही रोखलेले 5 गुन्हे त्या संदर्भात आपल्या आयुक्तालयात आपण दाखल केलेले आहेत बालविवाहाचे. लहान मुलं जी 18 वर्षाखाली जी आहेत त्यांच्या कुठल्याही गोष्टीचा तपास आपल्याकडे केला जातो, आणि ज्या ब्रॉथलमध्ये वगैरे मुलींना जबरदस्तीने ढकलले जाते त्यांची शिक्षा आपल्या कार्यक्रमात केली. 2015 पासून आपल्याकडे हे सुरुवात झाली ते ठाणे शहरामध्ये. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. मराठा आरक्षणासाठी ओबीसी नेते हरिभाऊ राठोड रस्त्यावर उतरणार. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी लढा देण्याचा इशारा दिलेला असतानाच आता नवा फॉर्म्युला घेऊन हरिभाऊ राठोड हे देखील रस्त्यावर उतरणार आहेत. येत्या 5 जानेवारी रोजी हे आझाद मैदान येथे धरणे आणि उपोषण आंदोलन करणार आहेत. मराठा आरक्षणाचा विषय तापू लागलेला असतानाच हरिभाऊ राठोड यांनी आपणही मराठा समाजाच्या हितचिंतकांपैकी एक असून गरीब आणि मागास मराठा समाजाला आरक्षण मिळावे या विचारांचे आपण आहोत. त्यामुळेच आपण 5 जानेवारीपासून आंदोलनाला सुरुवात करीत आहोत असे त्यांनी जाहीर केले आहे.
5 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजेपासून त्यांचे हे आंदोलन सुरू होणार आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला संविधानिकरित्या आणि टिकाऊ आरक्षण देण्यात यावे. दरम्यानच्या काळात 12 बलुतेदार समाजाने सुद्धा ओबीसी आरक्षणातून स्वतंत्र आरक्षण द्यावे. राजपूत भामटा हा शब्द अपमानजनक असून अप्रतिष्ठा करणारा असल्यामुळे या समाजाची मागणी भामटा शब्द वगळण्याची आहे. भामटा हा शब्द वगळण्याची आवश्यकता असून राजपूत समाजाला ओबीसी यादीत अंतर्भाव करून त्यांना ओबीसीचे आरक्षण द्यावे. अन्य मागण्या या आंदोलनात सरकारकडे करण्यात येणार असल्याचेही राठोड यांनी सांगितले. आता आणि गेले अनेक वर्ष ठाण्यामध्ये 2 तारखेलाच माझी ठरलेली पत्रकार परिषद असते. 25 ते 30 वर्ष झाले. 5 जानेवारीला माझा मोर्चा असतो आणि 2 तारखेला बरोबर मी तुमच्यामध्ये असतो. परंतु यावेळेची विशेष पत्रकार परिषद आहे. यावेळी आपण ठाणा हे होम टाऊन आहे मान्य एकनाथजी शिंदे साहेबांचं, मुख्यमंत्र्यांचं, आणि इथून मी घोषणा करतोय की आपल्या एम्पिरिकल डाटा आपल्याला मिळाल्यामुळे 10% आरक्षण आपल्याला जास्त मिळालेलं आहे. जे आपल्याला हवं होतं ते आपण सुप्रीम कोर्टात हारलो, पण इथे आपण जिंकलो आहे, ठाण्यात जिंकलो आहे. आपण एकनाथजी शिंदे यांचे पायगुण चांगले दिसतात मला. त्यांच्यामुळे हा आरक्षणाचा तिढाई सुटेल आणि जरांगे पाटील यांनी जो आंदोलन उभं केलं त्याला सुद्धा याचं श्रेय त्यांना सुद्धा जात आहे. तर हा प्रश्न निश्चितपणे सुटल्यासारखाच आहे. आता एकदा माझ्याशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मला अर्धा तास द्यावा, त्यांना समजून सांगतो पुढचं काय कारवाई करायची आहे ते आपण 7 दिवसात हार्डली आपण 10 तारखेला आरक्षण देऊ शकतो. सगळ्यांना वेगवेगळे आरक्षण आहेत. धनगरांना आहे, भटक्यांना आहे, भीमभूतांना आहे, बंजारीला आहे. आता आपण 12 बलुतेदारांना सुद्धा आरक्षण देऊ शकतो आणि शिवाय SBCना संविधानिक आरक्षण देऊ शकतो आणि माळी तेली आणि आगरी भंडारी यांना सुद्धा वेगळं आरक्षण देऊ शकतो. त्यामुळे सगळ्यांनी फटाके वाजवायचंच काम आहे, पेढे वाटवायचंच काम आहे. अशा प्रकारचा हा फॉर्म्युला आहे. कोणी कोणाला धक्का लागणार नाही. मराठाला आरक्षण मिळेल, आमच्या भटक्या मुक्तांना, 12 बलुतेदारांना, आमच्या माळी तेली आणि आग्र्यांना मिळेल आणि मराठा कुणबी पाटीदार, लेवा पाटील आणि राजपूत समाजाला मिळेल. सगळ्याला आनंद आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील भाविकांसाठी ठाणेकरांकडून विनामूल्य औषधे. जेनेरिक आधारचे औषधांचे ट्रक आज झाले रवाना. अयोध्या नगरीमध्ये 22 जानेवारी रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या अभूतपूर्व सोहळ्यास देशभरातून लाखो रामभक्त तसेच भाविक उपस्थित राहणार आहेत. लाखोंच्या संख्येने या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या या भाविकांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी जेनेरिक आधारचे संस्थापक अर्जुन देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली जेनेरिक आधारची ट्रक भरून औषधे बुधवारी अयोध्या नगरीकडे रवाना झाली आहेत.
सुमारे 500 वर्षानंतर अयोध्येमध्ये उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात 22 जानेवारी रोजी श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यासाठी भारताच्या प्रत्येक राज्यातून तसेच परदेशातून रामभक्त मोठ्या संख्येने अयोध्येमध्ये उपस्थित राहणार आहेत. लाखोंच्या संख्येत आलेल्या भाविकांना वैद्यकीय औषधांची गरज लागू शकते. भाविकांना योग्य वेळी औषधे मिळावीत याची उणीवा भासू नये यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टतर्फे भारतातील सर्वात वेगाने वाढणारी फार्मा कंपनी जेनेरिक आधारला औषधे पुरवठा करण्यास निवेदन आले आहे. याचा स्वीकार करीत 21 वर्षीय युवा उद्योजक जेनेरिक आधारचे संस्थापक अर्जुन देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या टप्प्यात बुधवारी 3 जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथे विनामूल्य औषधे रवाना करण्यात आली आहेत. 15 जानेवारी 2024 म्हणजेच मकर संक्रांतीपासून ते फेब्रुवारी महिना अखेरपर्यंत 50 लाख श्रद्धाळू अयोध्या नगरीमध्ये येऊ शकतात. अयोध्या नगरी हे एक छोटे शहर असून या नगरीमध्ये तब्बल 3000 मंदिरे आहेत. प्रवासाचा थकवा, हवामानातील बदल, कडाक्याची थंडी आणि खाण्यापिण्यातील बदलामुळे भाविकांना आजारपण येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत औषधांची गरज भासू शकते. यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टतर्फे आलेल्या निवेदनाचा स्वीकार करून जेनेरिक आधारांची औषधे अयोध्या नगरीकडे रवाना करीत आहोत. यावेळी अधिक माहिती अर्जुन देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. अयोध्येला पाठवण्यात येणाऱ्या या विनामूल्य औषधामध्ये पॅरासिटामॉल 650, डायक्लोफिनॅक लिन्सीड ऑइल जेल, लेव्होसिटिरायझिन, ॲझिथ्रोमायसिन, मेटमॉर्फिन, टेलिमिसर्टन, अमलोदिपिन, मल्टीव्हिटॅमिन कॅप्सूल्स तसे प्रोटोप्राझोल डोपेरिडॉन सारख्या औषधांचा समावेश आहे. आज जेनेरिक आधारच्या माध्यमातून अयोध्येला आपण मेडिसिनचा सगळा साठा जो तिथे राम भक्त मोठ्या प्रमाणामध्ये 22 तारखेनंतर येणार 1-2 महिन्याकरता 50 लाखच्या संख्येच्या हिशोबाने लोकांची भाविकांची तिथे येण्याची शक्यता आहे. त्याच्याकरता आपल्याला आज राम जन्मभूमी ट्रस्टच्या माध्यमातून चंपकरायजी असतील, स्वामी गोविंद देवगिरी महाराज असतील, यांनी आपल्याला ट्रस्टच्या माध्यमातून निवेदन केलं आणि आपण एकमेव अशी भारतातील फार्मा कंपनी जी आज मोफतमध्ये अयोध्येला मेडिसिनचा साठा देतोय. कारण की तिथे जे पण भाविक येतील, जर का तिथे आज थंडीचं वातावरण आहे, त्यांना कधी पण पॅरासिटामॉल लागले, ॲझिथ्रोमायसिन लागले, नेसेसरी मेडिकेशन्स आज आपण ट्रक भरून इकडनं अयोध्येला रवाना करतोय. आणि मी मानेन की माझं सौभाग्य आहे, माझ्या पूर्ण जेनेरिक आधार टीमचं सौभाग्य आहे की आज आपण जे 500 वर्षानंतर राम जन्मभूमी आपण राम लल्लाची आज तिथे आपण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज स्थापना होते. तर मला वाटतंय की आपण सगळ्यांनी आज पुढे आलो पाहिजे आणि ह्या माध्यमातून काम केलं पाहिजे. तर आज आपण पूर्ण फार्मसीची टीम असेल, आपण सगळे नेसेसरी मेडिकेशन आज फ्री ऑफ कॉस्ट अयोध्येला आज आपण रवाना करतो. किती औषधांचा साठा हा पुरवला जाणार आहे आणि कशा प्रकारचा आज त्यांनी जे आपल्याकडे डिमांड दिलं नेसेसरी मेडिकेशन 10हून जास्ती मेडिसिन जे आहेत 10हून म्हणजे त्याच्यामध्ये डायक्लोफिनॅक जेल असेल, जिथे आपल्यासारखा जे पेन किलर असतं, ॲझिथ्रोमायसिन म्हणजे अँटीबायोटिक असेल, हे सगळे प्रोडक्ट्स आपण अंडर वन रूफ आज पाठवतोय. आणि क्वांटिटी आज आपण फर्स्ट फेज पाठवतोय, ह्याच्यानंतर आपण सेकंड फेज देखील पाठवू. आणि जर का त्याच्या पुढे पण जर का नीड असेल, कारण की औषधी अशी गोष्ट नाहीये की सगळे जाऊन खाणारच असा विषय नाहीये. मी तर म्हणेन की ह्याची गरज पण नको लागू अयोध्यामध्ये, पण जर का सिनियर सिटीजन्स असेल लागली तर हे तिथे उपयोगाला येऊ. तर ह्याच माध्यमातून आपण आज पुढे येऊन हे कार्य करतो. किती दिवसाचा प्रवास असेल अयोध्येला ह्याचा 3-4 दिवस मला वाटतं ट्रकचा प्रवास राहील याचा. थँक्यू. एक मिनिट मला फक्त हिंदीमध्ये घेऊन